हाय हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे मकर संक्रांती. व्लॉग थोडा उशिरानंच चालू करते कारण पूजेचा मुहूर्त जे तर 3 नंतर आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला आजचा निवांत दिवस आहे. नाही तर टेन्शन आलेलं मला की आवरायचं का मंदिरात जायचं का घरातलं स्वयंपाक करायचा काय करायचं नेमकं ह्या सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, थोडंसं निवांत आहे तर म्हटलं चला आपण पण थोडंसं बाकी सगळी कामं आवरूयात आणि त्याच्यानंतर संक्रांतीचं काय जे आहे तर ते करूयात. तर बघा मेहंदी कालची छान रंगली आहे. एक मिनिट. तर बघा कालची मेहंदी काढली होती, त्याला छान असा कलर आला आहे आणि डिझाईन पण छान दिसती आहे. आणि समोरची ही अशी काहीशी आहे, सुंदर दिसते. रात्रभर राहिलं मग बऱ्यापैकी कलर पण आला. आणि मनू थांब जरा, मनू थांब ना, तुझी मेहंदी दाखव ना. आगाव कुठली अशी पळतीये. आता माझी मेहंदी दाखवताना तिला मध्ये मध्ये करायचं होतं आणि तिची मेहंदी काही दाखवायची नाहीये. आणि आता काय चाललंय, काय करायचं नेमकं बघ. मोबाईल लावायचं त्या ट्रायपॉडला. किचनमध्ये गेल्याच्या नंतर लावू. त्याच्या अगोदर ना तू सगळ्यांना बोल हॅपी मकर संक्रांती. मकर ठीक आहे, हळूहळू म्हणत मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोला. ओके, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आज संक्रांत पण आहे आणि सोबतच एकादशी पण आहे. त्याच्यामुळे एकादशीमध्ये ना मी देवाला साबुदाण्याची खिचडीचाच नैवेद्य दाखवणार आहे. तसं पुरणपोळीचा बेत मी काल प्लॅन केला होता, पण त्याच्यानंतर नेमकं मला ज्ञानूचा फोन आला आणि तिने सांगितलं की दीदी असं असं आहे, त्यामुळे मग खिचडीच बनव, नैवेद्य काही दाखवू नको देवाला पुरणपोळीचा. म्हणून मग तो बेत मी कॅन्सल केला. आता याच्यावर वेगवेगळं मतं येऊ शकतात की आम्ही तर बनवली होती वगैरे, पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे मग मी इथे हेच बनवली, खिचडी बनवली. आणि एका याने ना मला असं जरा सोपं झालं की ठीक आहे आज नाही, आपण नंतर देवाला नैवेद्य दाखवूयात पुरणपोळीचा. पण सगळ्या गोष्टी एकत्र म्हणल्यावर पण खूप जास्त घाई होते. एकतर आज मुहूर्त पण उशिरा होता, त्याच्यामध्ये एकादशी पण आलेली, त्याच्यामुळे जरा निवांतच चाललेलं. मग इथे खिचडी बनवली जेणेकरून म्हटलं माझ्यासाठी पण होईल, कारण जोपर्यंत आपण मंदिरातून जाऊन येत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास असतो. त्यामुळे मग देवासाठी नैवेद्य आणि सोबतच माझ्यासाठी पण इथे खिचडी बनवून घेतली. राघवला पहिले हात कर पुढे. तिळगुळ घे, गोड गोड बोल. हा क्यू बरं तू दे ग राघवला. राघव चल तुझं दे, तुला देऊ का? आम्ही काल लाडू बनवले आणि दोघांनी खाऊन घेतले. दे राघवला. हा राघवला दे. राघवच्या असं तोंडात घाल. नाही तिळगुळ खा, गोड गोड बोला. चालूच ठेवा, तुम्ही मेन गोड बोला. यांचे मित्र आले होते बाजूच्या बिल्डिंगमध्ये, जे तिथे राहायला येणार आहेत ते. आणि मग तिथे आलेच होते तर म्हणले चला तिळगुळ घ्यायला पण या, नेमकं संक्रांतीच्या दिवशी आलात तर, म्हणून त्यांना बोलवलं होतं. मग ते येऊन गेले. आणि आज ना निवांत आहे म्हणून माझं पण इतकं निवांत चाललेलं. घरातली सगळी कामं आवरून घेतली पहिले. नाही तर दरवेळी काय होतं, जेव्हा आपण सणाची सकाळी घाई असते ना, ही कामं डायरेक्ट संध्याकाळी किंवा मग मी तर कपडे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी धुते, हे असं काहीतरी होतं. पण आज निवांत होतं तर म्हणलं चला हे सगळं आवरून घेऊयात, म्हणजे आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं. मनूचं मध्ये मध्ये काहीतरी चाललेलंच होतं, कारण तिचं असं होतं की हातामध्ये दह्याची वाटी घेतलेली, नेमकी ती चुकून खाली पडली आणि मग ती पिकुणे घेतलं दही. त्याच्यामुळे मग थोडीशी रडारड हे चाललं होतं. पण नंतर परत मूड एकदम व्यवस्थित झाला. सो म्हणलं ही रोजची कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करते. चला इथे आत्ता मी पनीरची भाजी बनवली आहे. पनीरची भाजी, चपाती, गाजराचा हलवा, असा जेवण असणार आहे आजचा. पुरणपोळीचा बेत काही आज नाही आहे, म्हणजे उद्या द्वादशी आहे तर देवाला पण नैवेद्य होईल आणि आमच्यासाठी पण मग उद्याच करूयात असं. तर आता उद्या परत हे होईल की ते ऑफिसला जातील आणि त्यांना खायला नाही मिळणार, म्हणून मग परत सकाळी बनवू संध्याकाळी बनवू हे असं होईल. पण बघूयात आता, लवकर झालं तर मग ते ऑफिसला जायच्या आधीच करेल मी. आणि आता 2 वाजलेत, निवांत आहे म्हणून माझं इतकं निवांत चाललंय की मी 2 वाजवलेत, म्हणजे स्वयंपाक आणि हे बाकी गोष्टीलाच. पण बाकी आवरून घेतलं, कपडे वगैरे हे नाही तर मग परत ते राहत असतं. काहीतरी एक झालं की काहीतरी एक राहतच, त्याच्यापेक्षा म्हणलं ते आवरून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आता निवेदिता आली होती, तीच आहे सोबत. तर ती म्हणली आपण 4 वाजता जाऊ. अजून एक खाली एक मैत्रीण आहे, तर ती पण म्हणली होती 3:30-4च्या आसपास जाऊयात म्हणून. बघू आता कसं काय होतंय ते.
सो मनूला ह्यांच्यासोबत हे घरी थांबलेत तर यांच्यासोबत ठेवते हां आणि मग जाऊ आम्ही मंदिरामध्ये. काय पप्पा ऑफिस करताना बेटा. पप्पा फक्त एका गोष्टीसाठी आज घरी थांबलेत की तू मंदिरामध्ये जा, तेवढा वेळ मी मनूला बघतो, पण त्याच्या व्यतिरिक्त मनू रूममध्ये आली नाही पाहिजे, नाहीतर मी घरी राहत नसतो अशी बोली करूनच आम्ही आज त्यांना घरी ठेवलंय. आणि एकच मोठं कारण होतं की मला मंदिरात जाता यावं, कारण हिला घेऊन शक्य नाही आहे, मग ते घ्या ही वाटेत त्रास देणार वगैरे, त्याच्यामुळे आपलं ते काम व्यवस्थित होईल. बाकी मी काम करत करत बघेल हिला. काय बिटू त्यामुळे ते घरी असून पण तुम्हाला नाही दिसत. मनू शूट करते हां म्हणते का तू हाय. नको राहू दे, नको तुला. हां आई करते तेवढं पुरे, तू नको याचा नाद लावून घेऊ. चला तर बघू, रेडी झाल्यानंतर तुम्हाला भेटते. म्हणते बेटा शूट करते. कोण शूट करते? मनू करते. काय शूट करते तू? काय शूट करते सांग ना मला. काय शूट करते तू? तू संक्रांतीसाठी रेडी होणार आहे? छान छान ड्रेस घालणार आहेस का तू? दे मोबाईल. संपलं का दही? चल तुला पनीरची भाजी बनवली मी छान मिठाची. देऊ का पनीरची भाजी आणि चपाती? चपाती नो. मग काय खायचं? दहीच खायचे फक्त आम्हाला. खा. तो राघव आला होता तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी खायच्या होत्या, त्याला लेकराला काहीच द्यायचं नव्हतं. बघा आता ती एक सायकल तिथं पडली आहे, ही इथे पडली आहे आणि बाकी टेडी वगैरे इथे पडलेत, आणि त्याने जर काही घेतलं की लगेच त्याच्या मागे जायचं असतं. का बेटा अशी करते? हां शेअर करायच्या असतात गोष्टी. तो काय आपल्याकडे रोज रोज नाही येत ना? काय येतो? दही नाही, मी सायकल बद्दल बोलतीये. राघवला का सायकल देत नव्हती तू? पुढच्या वेळी आल्यानंतर देशील. देते ना. त्यांना ती अशी नव्हती, म्हणजे साधारण 1.5 वर्षानंतर हे असं चाललंय. 20-22 महिन्याच्या नंतर जे जास्त कळायला लागलं ना तेव्हापासून असं चाललंय की काहीच गोष्टी शेअर करायच्या नाहीत खाण्याव्यतिरिक्त. खाण्याव्यतिरिक्त काहीच गोष्टी शेअर नाही करायच्या. नाही तर पहिले खाणं असेल, काही खेळणी असेल, काहीही काढून काढून ती द्यायची, पण आता नाही ती शेअर करत आहे. आणि एकटे मुलं असले की हा थोडासा प्रॉब्लेम होतोच की त्यांना शेअरिंग नाही जमत तेवढं. हां शेअर करायचं असतं बेटू. ओके पुढच्या वेळी राघव आला ना मग त्याला सायकल दे. हां नाही म्हणू नाही ऐकणार. तर इथे मी तयार झाली आहे, वाजले 4:30 आणि निवेदिताची वाट बघत थांबली आहे. बाकी सगळी तयारी झाली आहे. पानं आणायची राहिलेली, तर मग तिला येता येता घेऊन ये म्हणलं, म्हणजे देवाच्या तिथे विडा हे ठेवते आणि त्याच्यानंतर वानाचंही साहित्य ठेवते आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊ. तर निवेदिता, मी आणि अजून एक मैत्रीण तर ते आम्ही जाणार आहोत. माझ्यासोबत मनूसुद्धा तयार झाली आहे. मनू आणि आम्ही दोघींना पण ना मनूच्या मी बारशाची साडी आणि मनूने मनूच्या बारशाचा ड्रेस घातलाय. हो ना, मॅचिंग हो ना. मनूचा ड्रेस चेंज नव्हते करणार मी, म्हटलं उगाच ती किरकिर करते नवीन ड्रेसमध्ये, हे ते कशाला तिला कम्फर्टेबल नाही वाटणार असं. पण ह्यांना आज एकदम असं झालं होतं की नाही यार ही पण मस्त दिसली पाहिजे. 3 ड्रेस बदलले त्यांनी आणि तिसऱ्यांदा हा फायनल केला. एक दसऱ्याच्या दिवशीचा घातलेला, एक असा नॉर्मल घातला होता कॉटनचा ड्रेस, आणि त्याच्यानंतर मग शेवटी म्हणले चल तुला मॅचिंग करतो. बाकी साडी तेव्हापेक्षा अजून छान दिसते असं वाटतंय. मेकअप पण छान झालाय. कशी दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला शूटिंग नो, बाहेर जाऊ. ओके चल. तोपर्यंत देवाला तुळशीला वाण देते आणि सोबतच हे पण ठेवते वाणाचं सगळं. द्या म्हणून सरक ना बघा ते वाणाचं इकडे कुठं वाणायचं.
आता मंदिरात तर जायचंच आहे, पण त्याच्या अगोदर ना आईंचा पण मान असतो. मग त्यांना पण मानाचं दिलं, म्हणजे जे काही खण त्यांच्यासाठी आणलेलं तर त्याची पूजा हे करून तिथे ठेवला. त्याच्यासोबतच माझं जे खणाचं असतं ना, म्हणजे माझं जो मी खण आणते तर त्याच्यातला एक देवाला आणि सोबतच एक मी तुळशीला ठेवते आणि बाकी जे असतात तर ते मंदिरात घेऊन जात असते. म्हणजे दरवर्षी मी हे असंच करते. तर ते केलं, आईंना पण वाण दिलं आणि एवढं माझं सगळं होईपर्यंत ह्या दोघी पण आल्या होत्या. मग त्याच्यानंतर ना सगळ्या मिळून आम्ही चाललो होतो मंदिरामध्ये. तसं मंदिर खूप जवळ आहे, त्याच्यामुळं आम्ही चालतच चाललेलो आणि त्याच्यानंतर गेलो मंदिरात. तर इतकी जास्त गर्दी होती, म्हणजे वाटलं पण नव्हतं की एवढी गर्दी असेल, कारण एरवी नाही एवढी गर्दी नसतेच कधी मंदिरात. पण आता काय झालं, 3 नंतर मुहूर्त होता, त्याच्यामुळे सगळ्या जणी बरोबर 4-5च्या टायमिंगलाच आल्या होत्या. त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती. कसा तरी गर्दीमध्ये नंबर लावला आणि त्याच्यानंतर मग देवाला पण वाण दिलं. दोन मिनिट थांबा ना. मानू राहिली तू? मी काय चॉकी आणायला नव्हते गेले. चॉकी हा? चॉकी नाही खायची. काका एकदा चांगली भीती दाखवा, म्हणजे आम्ही काकाचं नाव घेऊ. हा, काका घाबरवतात मला. ते रीती अजून घाबरती, ती जवळ येत नाही. आता तर यायला लागली जवळ. होय राघव, तू घाबरतो पप्पाला? हा, हो ना. आज राघव शांतच आहे, पण त्याची झोप नाही झाली वाटतं. एवढा खेळला आता. हो का? खेळला मग. तर मग हे बघ, ही साडी घालून आली वाटतं आता. लहान बघितलं ना, ट्रॅक्टर काय घेऊन येतोय गाडी काय झालं? बघा. चॉकलेट पाहिजे म्हणून ट्रॅक्टर घेऊन आलोय. ते नाही चॉकलेट tractor नाही घेऊन भेटणार. जातो गार्डनला चालू. नको नाटक करू तू. चल चला मग वरती चहा वगैरे घेऊ नंतर. आलोत मंदिरातून वसून त्याच्यानंतर बराच त्यांना म्हणलं तुम्ही आतंकवादी सारखे दिसायला, तेवढी तुम्ही दाढी वाढवली. आणि माझ्या डोळ्याचे आता असे कसे हाल झालेत. मेकअप केला की हे असंच होतं, पण छान वाटत होतं आणि दिवस पण छान गेला. आम्ही तिघीजण मिळून मंदिरात गेलेलो आणि त्याच्यानंतर मग आलो. निवेदिता आम्ही बसलो, जरा गप्पाही झाल्या. ते गेलेत घरी. ते आम्हाला सोबतच चला म्हणत होते त्यांच्याकडे आता, कारण त्यांच्याकडे जाऊन 1 वर्ष झालं असेल का? हां, 1 वर्ष झालं आम्ही त्यांच्या घरी गेलोच नाही आहे. तर मग त्यांचं असं होतं की या घरी असं सहज. तर म्हटलं ठीक आहे, जेवणाचं पण प्लॅनिंग करायचं होतंच. तर म्हटलं मग खिचडी इकडून बनवून आणते आणि तिकडे कढी बनव, असं करूयात. म्हणजे थोडंसं सोपं पण जातं, कोणाला लोड पण येत नाही. आणि आपलं अरे देवा, पिकूची तिळगुळ घे, गोड गोड बोल. ताटामधली सगळी चिक्की खाऊन घेतली. तर तसं करूयात म्हणलं, कोणाला एकट्याला लोड पण येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जरा बसायला गप्पा हे मारायला वेळ मिळतो, शिवाय काही बाकी ॲक्टिव्हिटीज करायला वेळ मिळतो. कारण मनू व्हायच्या अगोदर किंवा राघव होण्याच्या अगोदर ना आम्ही असं नेहमी भेटायचो आणि आम्ही ते उनो वगैरे असं खेळायचो. तर खूप खूप वेळ असं चालायचं आमचं हे सगळं. पण आता मुलं झाल्यापासून अजिबात ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. आम्ही एकदम 10 मिनिटाच्या अंतरावर राहतो, तरी पण हे होत नाही सगळ्या गोष्टी. आणि आता पुढच्या महिन्यातच ते आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये पण राहायला येणार आहेत. सो आता होईल जास्तीची भेट, पण असं एरवी काय होत नाही. तर आता तिकडेच जायचं आहे. म्हणूनच चाललंय इकडे तिकडे अजून काहीतरी उटारिटे. मनस्वी काय करते तू? मी घेते ना, नका ना एवढं काम करू तुम्ही.
आज मला एक स्क्रिप्ट द्यायची होती, 2 दिवसापासून बाकी होती, कारण ह्या कामामध्ये मला वेळच मिळत नव्हता ती स्क्रिप्ट देण्यासाठी. तर मी बसलेले ती देत आणि ह्यांचं चाललं होतं सोफा कवर वगैरे व्यवस्थित टाकणं. मग मी त्यांना म्हणले इकडे या ना हो. मी त्यांना म्हणले की का हो तुम्हाला आजकाल घर खूपच स्वच्छ आवडते. ते बोलले नाही, मला पहिल्यापासूनच आवडते, फक्त मला स्वतःला करायला आवडत नाही. मला घर स्वच्छ असावं असं वाटतं. हां, करू नाही वाटत. म्हणजे मी करायला पाहिजे ते का? तू कर, नाहीतर तुला नाही करायचं तर तू नको करू, एखादी बाई लावून कर. तू पण टेन्शन घेऊ नको. हां, ते मलाही टेन्शन देत नाही, स्वतःही घेत नाही तर मलाही देत नाही. असं काम आहे, चिल माणूस आहेत एकदम. त्यामुळे इतकं मानवते. नाही ते काही जरी केलं तरी मानवते, काही नाही केलं तरी मानवते. तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या. तिळगुळ दिलं मी कालच त्यांना, म्हणलं गोड बोला. चला आपण खाऊयात ना ते संपलं असेल, घेऊन खाऊयात बाहेर. तेच चाललंय. काय म्हणणार होते, बाकी सगळ्यांना द्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. कारण तुम्ही सकाळपासून दिसलीच नाही आहेत ब्लॉगमध्ये. चला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. सगळ्यांनी तिळगुळ घ्या आपापल्या घरी, पोटभर खा, गोड बोला एकमेकांशी. आम्हाला पण कमेंट्स मध्ये जरा गोडच बोलत राहा. नाही गोड बोलतात. झालं आता, ते जे होते ना निगेटिव्ह आले ते झाले कमी. चला मनू झाडून काढते, तिला बघवत नाहीये घरातला पसारा, तिचं चाललंय. राहू दे बिट्टू, राहू दे सोन्या, तू तुझा आवर आता, झाडून काढते का? बरं चला आता आम्ही निघतोय तिकडे. बघू काय शूट केलं तर शेअर करेल तुमच्यासोबत तिकडचं. चालतंय. पसरा आवरला का? हे पण नाही येत असे उद्या. उद्या बघू ना, तिळाची पोळी ऑफिसमध्ये इकडे बघून आणल्यात असलं भाजीला करून त्या. तुम्हाला पण आवडते ना तिळाची पोळी? आमच्याकडे नाही बनवत. अगं शेंगदाण्याची पण बनवते. हो, शेंगदाण्याची पोळी बनवली. मला कसली एवढी शांत बसली? मला दे ताई. दे मला ताई. तुला आयडिया दाखवतो. हे लेकरं बाजूला राहिले. हे बघा हे काय चाललंय, आणि ह्यांचं दोघांचं खेळणं चाललंय. रिमोट इकडे बघ. ठीक आहे ना खरे. आणि काय गाड्या खेळताय तुम्ही? राघव मला हे ट्रॅक्टर दे. हा तुझं खूप छान आहे, मी घेऊ? दे ना रे. राघवला ट्रॅक्टर खूप आवडतात है ना? त्याला पण येतं फोन मध्ये. राघव आणि हे बघा, हे हाताने लावलंय बरं का गॉगल असा. एवढे नखरे. अहो तुम्ही काय याच्या नादी लागलं एवढे लेकरं? मोठी रेस लागणार आहे. ए म्हणू सरक बाजूला. 1 2 3 स्टार्ट. अरे बापरे, थार. मनू तर रात्रीचे 12 वाजलेत आणि इकडे मजा मस्ती सगळी चालूच होती. थोडेफार खेळले, त्याच्यानंतर मग अभ्यास पण चालू होता. म्हणजे दोघांनी 2 नोटबुक घेतलेल्या, पेन घेतलेले आणि त्याच्यासोबत खेळणं चालू होतं. इतकं निवांत सगळं चाललेलं की यांना असं वाटत होतं की आत्ता दिवसच आहे की काय. आणि मनूला म्हटलं की मनू निघायचं काय, तर नाही, इथंच राघवच्या इथेच तिला खेळायचं होतं, तिला काही निघायचं नव्हतं. तसं त्यांचं पहिले काही जमायचं नाही एवढं, पण आता काय झाले, सारखं भेटतायत. त्यांचं पण इकडे आमच्या घरी इकडे येणं होतं, त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी त्यांचं थोडंफार जमतंय असं होतंय. आणि आता शेजारी राहायला येणार आहे, तर म्हणलं मनू तुला जमून तर घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळं मनू किंवा राघव दोघंही तर आता सारखं भेटून त्यांचं थोडंफार जमतंय असं होतंय. फक्त ट्रॅक्टर काय आम्हाला कोणाला द्यायचं नव्हतं असं राघवचं चाललेलं, आणि म्हणून थोडीफार रडारड हे चालू होती. पण बाकीच्या गोष्टींना मुलांसोबत आम्ही पण भरपूर गप्पा मारल्या. त्याच्यानंतर निवांत सवय बसलो आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता घरी निघूया. एवढा सगळा पसारा करून हा मनू चला निघायचं आता. किती वाजले बघ. चला बुक पाहिजे का तुला ती? अहो निघाली नोटबुक
राघवची नोटबुक दे वापस. राघवची नोटबुक आहे ती. अच्छा दे दीदीकडे. बाय बाय बोल सगळ्यांना. मनू राघव चल बेटा तू. अगं किती केलंय तुला आवरायला हे. मम्मी मारून घ्यायचे का? बरं. हा आवरू शकतो का बॉक्स मध्ये टाकायचं आणि ते दररोजच आहे आपलं. आवरू लागतं का. चला बाय बाय. बाय.